हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत आपल्या चेहऱ्याला, आपल्या त्वचेला घरातल्या फक्त 2च वस्तू वापरून कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी मेहनतीमध्ये आपण कशा पद्धतीनं चमकदार ठेवू शकतो, फ्रेश ठेवू शकतो, कशा पद्धतीनं आपला चेहरा छान टवटवीत तेजस्वी दिसेल, तर ते शेअर केलेलं आहे. आणि हा उपाय जर तुम्ही नेहमी केलात ना तर काही दिवसातच तुम्हाला सुद्धा फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या सध्याच्या वयापेक्षा ना तुम्ही अधिक तरुण दिसायला नक्की लागाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता ना आजची आपण जी होम रेमेडी बघणार आहोत तर त्यासाठी पहिली गोष्ट जी लागणार आहे तर ती म्हणजे कोरफड. आता कोरफड ना आपल्या घरामध्ये एकतरी झाड लावून ठेवायचं, जेणेकरून ना ज्याचा फायदा आपल्याला स्किन केअरसाठी, हेअर केअरसाठी होतोच होतो. आता इथं मी छानपैकी फ्रेश कोरफड घेतलेली आहे कट करून. आणि कोरफड कट केल्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं, बऱ्याच जणांना काय होतं ना, ही जी कोरफड असते म्हणजे झाडाची वगैरे घेतलेली तर ती सूट होत नाही. तर त्यासाठी कोरफड कट केल्या केल्या ती लगेच वापरायची नाही. कट केल्यानंतर त्याच्यामधून एक येल्लो कलरचा चिक किंवा लिक्विड बाहेर येतं. तर ते लिक्विड आपण आपल्या चेहऱ्यासाठी वापरायचं नाही, ते पूर्णपणे निघून जाऊ द्यायचं. त्यासाठी मी कोरफड अगोदर कट केलेली आहे. थोडा वेळ मी तशीच ठेवेन, जेणेकरून हे लिक्विड पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर कोरफड स्वच्छ धुवायची आणि मग आपल्या हेअर केअरसाठी किंवा आपल्या स्किन केअरसाठी तिचा वापर करायचा. तर चला आता सगळ्यात पहिल्यांदा ना कोणतीही गोष्ट अप्लाय करण्यापूर्वी आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. तर इथे मी ना फेस वॉश लावून माझा चेहरा जो आहे ना तो व्यवस्थित क्लीन करून घेते. कारण दिवसभर आपण घरातली भरपूर सारी कामं करत असतो, घराच्या बाहेर जात असतो, तर आपल्या चेहऱ्यावर ना खूप सारी घाण जमा होते, धूळ वगैरे जमा झालेली असते. आणि त्याच्यावर जर आपण कोणती रेमेडी अप्लाय केली ना तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळण्याच्या ऐवजी आपला चेहरा ना खूप खराब होऊन जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला या गोष्टींचे रिझल्ट मिळाले नाहीत. तर व्यवस्थित इथं चेहरा मी क्लीन करून घेतला. त्यानंतर व्यवस्थित पुसून घेतला मऊ कपड्याने आणि चेहरा माझा आता व्यवस्थित क्लीन झालेला आहे. आणि आता मी कोणतीही होम रेमेडी वगैरे असेल तर त्यासाठी चेहरा व्यवस्थित छान प्रिपेअर करून घेतलेला आहे. तर आता मगाशी मी ॲलोवेरा जो होता ना तो कट करून व्यवस्थित धुवून ठेवला होता. त्याच्यातला मी हा एवढा पीस जो आहे तर तो कट करून घेतलेला आहे, जो मी आता माझ्या चेहऱ्यासाठी वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर ॲलोवेरामध्ये जेव्हा आपण कट करतो ना साईडला थोडेसे असे काटे असतात, तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचे, म्हणजे ॲलोवेरा आपल्याला वापरताना खूप इझी जाईल. तर ते काटे मी सुरीच्या मदतीने अगदी व्यवस्थित काढून घेते. आणि त्याच्यानंतर हा जो ॲलोवेरा आहे ना तर खूप चिकट असतो, त्याच्यामुळे तो हँडल करताना थोडासा स्लिपी होतो, सारखा पडतो तो हातातून खाली. तर मी एक ॲलोवेरा होता त्याच्यामध्ये कट केला आणि अशा पद्धतीने मी त्याचे 2 भाग केलेले आहेत. तर हा जो ॲलोवेरा आहे फ्रेश ॲलोवेरा, आता याचाच वापर करून मी माझा चेहरा एकदम छान फ्रेश, टवटवीत आणि चमकदार बनवणार आहे. आता ह्या ॲलोवेरा जेलमध्ये तो पूर्णपणे व्यवस्थित ॲक्टिव्ह होऊन माझ्या चेहऱ्यावर अप्लाय होण्यासाठी ना मी चमच्याच्या किंवा चाकूच्या मदतीनं तुम्ही करू शकता. मी सुरीच्या मदतीनं केलं आहे, तुम्ही चमच्याच्या मदतीनं वगैरे मध्ये त्याला थोडंसं टोच करायचे आहे, जेणेकरून त्याच्यातलं जे जेल आहे तर ते चेहऱ्यावर व्यवस्थित माझ्या अप्लाय होईल. आणि व्यवस्थित आता मी जसं म्हटलं ना तर तो खूप गुळगुळीत असतो, घसरट असतो, तर त्याच्यामुळे ना तो मसाज करताना बऱ्याचदा हातातून खाली पडतो, कारण आपण इथं जेल घेतलेलं नाही आहे, फ्रेश ॲलोवेरा घेतलेला आहे. तुम्हाला जर फ्रेश ॲलोवेराची ॲलर्जी असेल तर तुम्ही इथं जेलसुद्धा अप्लाय करू शकता. तर मी छानपैकी फ्रेश ॲलोवेराच घेतलेला आहे आणि तो चेहऱ्याच्या एका बाजूला मी अप्लाय केला आहे. आणि तुम्ही त्याच्यावरती शाईन बघू शकता. ॲलोवेराची जी शाईन आहे तर ती माझ्या चेहऱ्यामध्ये आता इथे ॲब्झॉर्ब व्हायला सुरुवात झालेली आहे. तर एका साईडचा चेहरा आहे तो छान ग्लोईंग आणि शायनी दिसतोय आणि दुसऱ्या साईडचा चेहरा आहे त्याच्यावर मी अप्लाय केलेलं नाही आहे, तर तो नॉर्मल आपला फेस दिसतोय, ज्याच्यामध्ये कोणतीही शाईन दिसत नाही. तर छान पद्धतीनं ना ॲलोवेरा आपण चेहऱ्यावर मसाज करायचा आहे सगळीकडे. आता याच्यामध्ये ना ॲलोवेरा जेल तुम्ही जितकं छान पद्धतीनं आपल्या चेहऱ्यावर मसाज कराल ना तितका त्याचा बेनिफिट जो आहे ना तो आपल्या स्किनला, आपल्या चेहऱ्याला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे इथे थोडंसं मसाज करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण फक्त एक लेअर लावली, एकदाच तो ॲलोवेरा जेलचा तुकडा आहे तो आपल्या चेहऱ्यावर फिरवला तर काम होणार नाही. आपल्याला चांगले रिझल्ट हवा आहे आणि हे जेल जे आहे ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे. तर त्यासाठी ना थोडंसं व्यवस्थित हळूवारपणे चेहऱ्याला आपल्याला इथं मसाज करून घ्यायची आहे, जेणेकरून हा ॲलोवेरा जो आहे नॅचरल तर त्याचे बेनिफिट आपल्या स्किनला मिळेल, तो आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित छान ॲब्झॉर्ब केला जाईल.
तर इथे जिथं तुम्हाला ब्लॅक हेड्स किंवा काळे डाग वगैरे असतील असं वाटतंय तर त्या ठिकाणी ना थोडंसं जास्त मसाज करायचं. आता इथं मी एकदा मसाज केलेला आहे, थोडंसं अजून तिथं सुरीच्या मदतीनं थोडंसं होल करून घेतलेले आहेत, टोचू केलेलं आहे आणि त्यानंतर ना चेहऱ्यावर मी अजून एकदा पुन्हा मसाज करणार आहे. तुम्हाला जितकं शक्य होईल 2 वेळा 3 वेळा व्यवस्थित ॲलोवेरा जेलने मसाज करायचं, जेणेकरून जितकं आपण लावू ना तितकं ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. सुरुवातीलाच लावलं ना तर ते पटकन ॲब्झॉर्ब होईल. रेग्युलर जेव्हा आपण याचा वापर करतो ना तर तेव्हा आपल्याला कळतं की एवढ्या क्वांटिटीमध्ये आता हे बस झालेलं आहे, आता हे स्किनमध्ये जास्त काही ॲब्झॉर्ब होत नाही. तर मी पहिला लेअर लावून घेतलेला आहे व्यवस्थित. आता सेकंड टाईम पुन्हा मी तोच ॲलोवेरा घेतलेला आहे आणि चेहऱ्यावर सगळीकडे आपले मानेचा भाग, कानाचा भाग, आपला चेहरा वगैरे सगळीकडे व्यवस्थित मसाज करायचा. तर आज ना मी आता 2च गोष्टी वापरणार आहे, ज्याच्यामध्ये पहिली तर आपल्याला माहिती आहे कोरफड जेल आहे आणि दुसरं वापरणार आहे तो म्हणजे आईस क्यूब, बर्फाचा तुकडा. आता कोरफडीचं हे जे कोरफड जेल आहे आणि बर्फाचा तुकडा जो आहे तर याचा ना आपल्या चेहऱ्याला, त्वचेला खूप सारे फायदे आहेत. आता कोरफड जेलमध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ज्याच्यामुळे ना आपल्या त्वचेला भरपूर सारं पोषण मिळतं आणि त्वचेला छानपैकी पोषण मिळाल्यामुळे ना आपली त्वचा चमकदार बनते. आणि त्याच्यावर जेव्हा आपण बर्फ जेव्हा आपल्या चेहऱ्यावर वापरतो ना तेव्हा आपल्या त्वचेचा जो रक्तप्रवाह आहे ना तो व्यवस्थित सुधारायला मदत होते, तो रक्तप्रवाह व्यवस्थित होतो आणि त्यामुळे ना आपला चेहरा, आपली स्किन जी आहे ना ती ताजीतवाने, टवटवीत, तेजस्वी दिसायला लागते. आता कोरफड आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की कोरफड ना नॅचरली मॉइश्चराईज करते आपल्या स्किनला, त्याच्यामुळे आपली त्वचा ना कोरडी, निर्जीव किंवा रुक्ष दिसत नाही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की माझी स्किन ना एकदम कोरडी झालेली आहे, निर्जीव झालेली आहे, रुक्ष दिसते, तर आपल्या स्किनला जे आहे ना ते मॉइश्चराईज मिळत नाही. तर त्यासाठी ना कोरफडीचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो आणि कोरफडीचा वापर त्वचेवर केल्यामुळे ना आपल्या त्वचेची जी काही जळजळ होते, इचिंग असतं त्वचेला, लालसरपणा असतो, पिंपल्स येतात, चेहऱ्यावर मुरूम असतो, काळे डाग वगैरे पडलेले असतात, तर हे सगळे प्रॉब्लेम्स ना कमी व्हायला लागतात जेव्हा आपण रेग्युलर कोरफड आपल्या चेहऱ्यावर वापरायला लागतो. आता कोरफड आणि बर्फ हे दोन्ही घटक जेव्हा आपण एकत्र आपल्या चेहऱ्यावर वापरतो ना तर तेव्हा त्या दोघांचे फायदे आपल्या चेहऱ्याला भरपूर जास्त मिळून आपली त्वचा, आपला चेहरा अधिक चमकदार, ताजातवाना, फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागतो. तर इथे तुम्ही बघताय छानपैकी मी चेहऱ्यावर ना 2 ते 3 वेळा कोरफडीनं जितकं मला शक्य होईल ना तितकं व्यवस्थित मसाज करून घेतलेला आहे आणि मसाज केल्यानंतर ना थोडा वेळ ते चेहऱ्यावर असंच सुकू द्यायचं, जेणेकरून चेहऱ्यावर ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईल. आता ते चेहऱ्यावर तसंच सुकल्यानंतर चेहरा अजिबात इथे धुवायचा नाही, तसंच चेहऱ्यावर ते कोरफड जेल राहू द्यायचं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट घ्यायची ते म्हणजे बर्फाचे तुकडे. आता इथं थंडीचा सीझन आहे तर त्याच्यामुळे ना मी जास्त बर्फाचे तुकडे घेतलेले नाहीत, 2च बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत, जेणेकरून कोरफड आणि बर्फ या दोघांचे बेनिफिट माझ्या स्किनला मिळतील. जर गरमी असेल ना तर इथं 2च्या ऐवजी तुम्ही 4-6 बर्फाचे तुकडे घेऊ शकता आणि ज्याच्यामुळे ना अशा पद्धतीनं आपल्या चेहऱ्याला हलक्या हातानं मसाज करायची. आता बर्फ आपल्या सगळ्यांना माहिती आहे थंड असतो आणि स्किनला सुरुवातीला लावल्यानंतर ना खूप थंड जाणवतं, पण रेग्युलर जर तुम्ही याचा मसाज केला ना तर त्यानंतर आपली स्किन एकदम छान ग्लोईंग, टवटवीत आणि फ्रेश दिसायला लागते. तर आता सुरुवातीला थोडंसं थंड वाटतं, पण ॲलोवेरा जेलचा आपला खाली स्किनला लेअर आहे तर त्याच्यामुळे इतकं थंड वाटणार नाही आणि बर्फ कधीही लक्षात ठेवायचं, डायरेक्टली बर्फाचा तुकडा आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचा नाही. छानपैकी रुमाल घ्यायचा, कॉटनचा किंवा सुती कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये तो बर्फ टाकायचा आणि मग हळूवार आपल्या चेहऱ्याला मसाज करायचा. आता बर्फाचा मसाजसुद्धा इथे ना 2 ते 3 वेळा करायचा तुम्ही, किंवा तुमचे जे बर्फाचे खडे तुम्ही घेतलेले आहेत ते संपूर्णपणे वितळेपर्यंत आपल्या चेहऱ्याला मसाज करायचा. तर आता ना मी इथं फक्त 2च बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत, त्यामुळं मला जास्त वेळ लागणार नाही आहे मसाज करण्यासाठी. जास्त बर्फ घेतला तर थोडासा मसाज आपला जास्त होईल आणि स्किन जी आहे ती आपली अजून जास्त ग्लोईंग दिसायला लागेल. तर आता तुम्ही बघताय हे बर्फाचे दोन्ही तुकडे संपलेले आहेत. छानपैकी मी स्किनवर ते व्यवस्थित मसाज करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना चेहरा आता छान माझा एकदम थंड चेहरा जाणवतो. चेहऱ्याला कोणतंही इचिंग किंवा हीट जाणवत नाही आहे किंवा लालसरपणा वगैरे चेहऱ्यावर कोणताही दिसत नाही आहे. तर आता हे 5 ते 10 मिनटं चेहऱ्यावर व्यवस्थित असं सुकून द्यायचं आणि त्यानंतर ना हलक्या हाताने आपल्याला जमेल तसा चेहऱ्याला मसाज करायचा, जेणेकरून आता एकत्र आपलं बर्फाचे तुकडे आणि ॲलोवेरा जेल जे आहे ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. मसाज केल्यामुळे आपल्या स्किनमध्ये ते बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब झालेलं असतं, पण जेव्हा आपण हाताने मसाज करतो ना तर मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की आपल्या हातातली जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना तर ती आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या स्किनमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होते.
तर छानपैकी मसाज करायचा आणि मसाज केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी जे आहे ना तर तो कोरफडीचा आणि बर्फाचा जो लेअर होता तर तो स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. कोणत्याही पद्धतीनं तो एक्सेस आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही. तर छान पद्धतीनं मी ते चेहऱ्यावर ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आणि त्यानंतर हे सुकून द्यायचं 5 ते 10 मिनटं. हात लावल्यानंतर आपल्या हाताला ते चिकटत नाही आणि याचा अर्थ ते व्यवस्थित सुकलेलं आहे. आणि त्यानंतर ना थंड पाण्याने फक्त चेहरा धुवायचा. कोणतंही इथे फेसवॉश वगैरे काहीही वापरायचं नाही. थंड पाण्याने फक्त आपल्याला चेहरा धुवायचा आहे. आता मी इथं चेहरा माझा वॉश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय चेहरा किती फ्रेश दिसतोय आणि टवटवीत दिसतोय. आणि मेन म्हणजे चेहऱ्यावर जी नॅचरल चमक आहे ना तर ती चमक तुम्ही बघताय की मी इथे कोणताही फेसवॉश वगैरे चेहऱ्याला वॉश करण्यासाठी वापरलेला नाही. फक्त थंड पाण्यानं मी चेहरा धुतलेला आहे आणि छान माझा चेहरा फ्रेश झालेला आहे. आता रुमालाने चेहरा आपला पुसून घ्यायचा आणि चेहरा आपला व्यवस्थित तयार आहे छानपैकी ग्लो करण्यासाठी. चेहरा हळूहळू आपल्याला चमक चेहऱ्यावर दिसायला लागेल. चेहरा फ्रेश टवटवीत तुम्हाला वाटेल. चेहऱ्याची जी स्किन आहे ना ती कोणतीही होम रेमेडी केल्यानंतर तुम्हाला एक फरक तर नक्कीच जाणवेल. तुमच्या चेहऱ्यामध्ये ना सॉफ्टनेस तुम्हाला जाणवेल. चेहरा आपला गुळगुळीत झालेला जाणवेल. आणि त्यानंतर ना जस्ट मी एक बेसिक रेडी होते. टिकली लावलेली आहे, त्यानंतर मी लिपस्टिक लावलेले आहे. आणि जर आपल्याला पटकन क्विक कुठे बाहेर जायचं असेल तर अशा पद्धतीनं सुद्धा पटकन आपण बाहेर जाऊ शकतो. पण सध्या मी बाहेर जाणार नाही त्यामुळे मी कोणतंही मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावलेलं नाही आहे. तुम्ही बाहेर जाणार असाल तर मॉइश्चरायझर सनस्क्रीन अवश्य लावा. आता ही रेमेडी केल्यानंतर सुद्धा मॉइश्चरायझर नक्की लावा. मी फक्त तुम्हाला इथं रेडी होऊन दाखवलेलं आहे, पण नंतर थोड्या वेळाने मॉइश्चरायझरसुद्धा मी अप्लाय करेन. तर छानपैकी माझ्या चेहऱ्यावर जी ही होम रेमेडी मी अप्लाय केलेली आहे तिचा रिझल्ट दिसायला लागेल. आणि खरोखर मी सांगते तुम्हाला खूप फ्रेश जाणवेल आणि तुम्ही तुमच्या सध्याच्या वयापेक्षा अजून तरुण नक्की दिसायला लागाल. तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्ससुद्धा येईल आणि तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटीसुद्धा नक्की येईल. आता ही घरगुती होम रेमेडी ना तुम्ही आठवड्यातून 2 वेळा किंवा 15 दिवसातून 1 वेळा जरी ट्राय केली तरी तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट दिसतील. कारण सगळ्या आपण नॅचरली गोष्टी वापरतो ज्याचा आपल्या स्किनवर आपल्या चेहऱ्यावर कोणताही साईड इफेक्ट दिसत नाही. तरीही मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही डायरेक्ट प्लांट बेस्ड ॲलोवेरा वापरणार असाल तर पहिली पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला तो व्यवस्थित सूट झाला तरच तुम्ही यूज करा. अदरवाईज तुम्ही जेल बेस्ड जे असतं जे आपण बाहेरून विकत घेतो तर ते वापरलं तरी चालेल. आणि त्याचा आणि बर्फाचा तुम्ही व्यवस्थित मसाज तुमच्या चेहऱ्यावर करा. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा चेहरा छानपैकी ग्लोईंग दिसेल. चेहरा फ्रेश टवटवीत दिसायला लागेल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.